वाघ होता वाघ, बिबट्या झाला बिबट्या. हा विनोद नाही हो, ही काळाची गरज आहे. लोकांना राग येतो, येऊ द्या, माहिती 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात, आता राहिलं काय आयुष्य 1-2 वर्ष. पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वांज आहे, इथं आलो आपण, आणि त्या झाडाला खाली काय जातील रे? अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? काय पोर आहे, काय जाईल खाली? अरे मूळ 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 झाडाला पाणी घातलं, आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला? अज्ञान आहे. कुठे आहे आम्ही? कुठे आहे? अरे तुम्ही आणि मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेले आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शानपणाच्या भाषा करायचा. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुठी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा, झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही? बोला. आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आहे आम्ही? वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो, रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक, इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढालतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्याशी जेवायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. खरंय का खोटंय? बोला तुम्ही. काहीच बोला. खरंय. आणि ती मुळी जी वाढली, ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वांस. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अक्की इकीन, तू जिरीन. तू जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या, लग्न करून टाका. मरू दे. ती बी ती पाहिजे नाही. पहाटी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का, कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा. कशा वय टीममध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या
एव्हा केव्हा अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळा त्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती, जाऊ मोरबाई, माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लय खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडल, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर आथरू नाही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं बाई, नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख बांधव करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरानं पुरी काम प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरानं तडका उठवला, भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, काही नट पाहते का त्या डोळ्यात. हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशाल इंद्रिकेचा, राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं, बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो, आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी, आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत, इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही, तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत, काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तो मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य, एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पोरीनो रडला नाही, तो बाप पोरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो, माझी मुलगी सापडून द्या हो, माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो, फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला, काय गरज आहे त्याला, पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला, मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेल, माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं, माझा बापच माझा दुश्मन आहे. आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत. एवढ्या खाली बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही, आणि वरून पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या, तर बंगल्या पडून रोजानं जातात. बंगल्यात राहत होती, झक मारीत होती, बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणायला जाते, कुडून बंगल्या पडून. आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय. खरंय का खोटंय बोला, समजत नाही आपल्याला काही. आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा. आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली, काय राहिलं तुम्ही. आज 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. आणि पुरी इतक्या विंडो झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही. आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं. इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती. पबजी, इंस्टाग्राम, मेले का हे पोर. आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे यांचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्या का 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप नकाशातून काढून टाकायचे. हा धंदा आहे पोरांचा. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोला ना. धंदा आहे ह्या नालायकांचा, धंदा.
हे क्लिपा बिल्पा टाकणारे, फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा. एखाद्या मुलीशी बोलायचं, तिचा फोटो काढायचा, तिला व्हायरल करायचा, तिच्या का 5 लाख मागायचे, ती पोरगी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा. हा धंदा आहे. तुमचं काय मत आहे? आणि पोरींना लाजा नाही. पोरानं फोन मागितला का दिला, पोरानं हॉटेलला नेलं का गेली. लाजच नाही ना, लाजत नाही. पोरानं मोबाईल दिला, मागितला, देऊन टाकला. पोरानं बॅलन्स टाकला, घेतला. पोरानं गाडीवर बसवलं, नेलं आणि वरून बोबाटा काय मोबाईल बंद कर दे, काढून घेतो. द्याल कामाला लावून मला माया हाय तेच लपडे मिटानं. मी मेलोच मिटणार माय लपडे मला. आणि वरून बातमी कशी माहिती पेपरला, फुस लावून पळवले. आम्हीच दाखवतो तुम्हाला, प्रयोग दाखवतो इथलं इथं. सरळ बसेल तुम्ही 4 जण. ए बरे तुम्ही 4 जण सरळ बसा, 5 जण बैठे बैठे साव. हे सावधान आहे का? साव, रिलॅक्स, साव. आता हे तुम्ही 5-6 जण आणि तुम्ही 2-3 जण. साव, सावधान आहे. साव, रिलॅक्स, साव. आणि आता तुम्ही एवढ्या पोरांनी उत्तर द्यायचं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथं, घाबरायचं नाही. पोरांनो अशी तक्रार आहे का, बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले. कोणाची तक्रार आहे? आवाज कमी येतोय मुलीची. पोराने मला फुस लावली आणि लग्नाचे आमिष दाखवले आणि मला फुस लावून, जोरात बोला, फुस लावून पळवले. आता उत्तर द्या पोरांनो. गाडीवर बसला तो पोरगा आहे, गाडी चालवायला कोण आहे? अरे जोरात बोला ना. पोरगा. माग कोण बसली? पोरगी. घाबरू नका. ती बसली का त्यानं बसवली? घ्या घ्या. आता हे मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही. हा, यांचं काय वाकडं करणार तुम्ही? ती बसली का त्यानं बसवली? जोरात बोला. ती बसली करेक्ट. बरं तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. बरं तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या, एवढंच आहे. तिनं म्हणते तुला आलत काय एखादा? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. ही स्थिती आहे. आणि याला कोण आहे? केवळ पंचानन बशीनं पेतात. आज जिवंत माणसं तोडायचे आहेत. हे दोघंच काम करतात फक्त, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध. मग तो आपलंच उदाहरण ना, 3 महिन्यापूर्वीचं क्लास 1 मुलीची हत्या झाली. क्रोध. पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला. क्रोध आणि राग आकडा. आणि ही सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल. 2 मिनिटाचा राग. आणि आता सध्या मारामारीची कारण काय माहिती का? डिफर का दिला, लाईट का दिली, गाळ का उडवला, आले मारामारी. अरे थोडा संयम धरा, संयम धरा. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मद. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ आली, पोरीला पाहिलं, बोकडाचा आवाज काढील. सध्या मद इतका बेकार झालाय, दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. 91. आणि 18 ते 22 तर टोटल दारू पितात. टोटल मिशन नाहीत अशी एवढी दारू. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, या मदापायी वाटोळं झालं. या 4 वर्षात तुम्हाला राग येईल महाराज. 10वीला जायची सुद्धा लाज वाटते. आज 22 आणि 23 वर्षाच्या पोरांना मरायचं. कोणत्या ओव्या घ्यायच्या 10वीला? 10वीच्या प्रवचनाला ओवी कुठे? ज्ञानेश्वरी दारुड्याच्या. रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच. 70-70 हजाराची पल्सर आहेत. 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे, चालले डोंगर फिरायला, कपडे काढायचे, उतरा पाण्यात आंघोळीला. लोक म्हणतात पाणी खोल आहे. मी नदीच्या कडाला जाल, मला हे नाही. मला शिकतो का? गेला वाहून. काही ओवी कुठे?
त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. कोणती ओवी आहे मला ओव्या तरी सांगा तुम्ही. अक्षरशः या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात. पहिली फांदी आहे काम, नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला. पहिली फांदी आहे काम, दुसरी फांदी आहे क्रोध, तिसरी फांदी आहे लोभ, चौथी फांदी आहे मद, पाचवी फांदी आहे मत्सर आणि 6वी फांदी आहे अहंकार. किती झाल्या? 6. आता 6 राहिल्या. आशा, इच्छा आणि 7वी 8वी फांदी तर इतकी नंगाटे. इंग्रजी बोलती का? EBCD येते का मम्मीला? पाडे येतं का मम्मीला? मग ट्युशनची काय गरज आहे? हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज, शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला. तो खर्च येऊ द्या, मरतील ना पोरं. गाडीतून पोरं माझे होते इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतले. जगलेच नसते ते. म्हणला एकच आपल्याला झटे नको. काय त्या पोरांची हाल आहे का काय. एवढी कार्टी, थंडी सुरू झाली. 5लाच ते कार्ट आई उचलायची. हो पार्टी कापड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चेन खोल. ते म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. आय 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 आय. ती एवढी कार्ट, एवढा डबा, ती सॅग, ती बॅग. दया येते हो दया येते. अशी डांबरीला उभे राहतात गाडी आहे. आणि गाडीत जर बसले ना बाकड्यावर दिसती नाही. टाटा नाही, पोरच दिसणं तर टाटा काय काय. आणि गाडीतून जर उतरलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरग काही पा गाडीतून उतरले होते हसणारच नाही. ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहतो. म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलो. अरे मला काही खेळू द्या, उड्या हाणू द्या, हे काय माया बोकांडी आले. आणि ते गाडीतून उतरलं का त्याच्या आईला घेत काय शिकवलं बाईनं. वांग शिकवलं बाईनं. काय शिकित ना हे मी एवढ्यांना शिकितोय तरी सुधरानं. ती बाई पोरला काय शिकेल. आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले का पहिली ते नदी. आणि काय आलं ते शाळेत. आणि ते शाळेतून आलं 2 घास खाले जाय क्लासला. ते लगेच दप्तर क्लासची उघडा नाही क्लास. बसलं पायरी. इकून तिकून क्लासवाला आला त्याचं काम गाड्याला वाई. 30-35 मिनिटं क्लास झाला. आलं पोर उड्या हाणत घरी. असं सोपा शेटो अंगठा घेतं झोपलं. जेवणही नाही खावं नाही. हे आता आपण शिकलो. आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं, तुम्ही बसलेले शिकले, स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले. अशी शिकलो का आपण? काय होतं आपल्या वेळे 7वीपर्यंत पाटी. तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मग आपण काय थुकातावा काय एका बोटाने लावित होतो काय. आणि यांना बॅगन सॅगन टिफिन फार वाटुळं करून टाकलं त्यांनी. तू किती आहे? 6वी. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. हलतच नाही. तू कितीला रे? कितीला आहे तू? 11वी आर्टला आहे तू. सायन्सला आहे का? सेमीला आहे का मराठी म्हणजे विथ फिजिक्स केमिस्ट्री? फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मैथ साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. तू काय माय धोत्रावर गेला का काय? तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय? अरे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू करेक्ट इज इक्वल टू टॅन थीटा. मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. तू 10वीला होतं गेल्या वर्षी. सेमी का मराठी? सेमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1
science and technology. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Huh? Correct. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 4, one diagram is as follows. What is the name of that figure? In paper number 1, chapter number 4, right hand rule. What is the name of that scientist? तुला 10वीला किती मार्क आहे? 82. नाही तरी त्या मानानं बरं आहे, सायन्सच्या मानानं बरं आहे. 2-3 गोष्टी तरी सांगितल्या. मी बोंबलतोय रोज. ते 20 मार्क जे आहेत ना शाळेत, ते जर बंद केले नाही ना, अख्खा येडा माल वर जाईल, अख्खा येडा. आणि जवळजवळ तेच चाललंय. ते 20 मुळे काय घोटाळा झाला माहिती का? पोराला शाळेत किती पडतात? 20 पैकी 20. आता पाडायचे किती? पास व्हायला किती लागतात? 35. आता किती पाडायचे? 15. 15 पाडायला त्याला सरासरी आहे. हे पोरं कधीच नापास नाही होणार. हा, तू कितीला आहे? 7वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराज मानपुढं. ज्ञानेश्वर महाराज. हे टिंब या जिल्ह्यात, टिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही, तारला. इंद्रायणी कोणत्या जिल्ह्यात? खेड जिल्ह्यात म्हणजे. हे तुम्ही सांभाळी त्या कशी काय घरात? पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी एका हुतात्म्याचे स्मारक आहे. बोलना का बाकीचे? पुणे जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी हुतात्म्याचे स्मारक आहे. ज्या गावात आपलं कीर्तन चालू आहे त्या गावात पुराण प्रसिद्ध टिंब हे भगवान शंकराचे मंदिर आहे. हा, कोणते शोध? पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं ते? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोरे परशा. करेक्ट. आणि आता ते बोलू दे त्याला, म्हणजे खऱ्याला दाबून ठेवा. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? सगळे संगत म्हणा, झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आता आली झुमकेवाली. करेक्ट. आता एक आलंय ना नवीन, आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि ए 12 फांदे आहेत पुढे सरकायचे आपल्याला. मी कुठे गेलो तर काही काळजी करायची नाही. अज्ञानाची मुळी तोडा. आजपासून तुमच्या माझ्यात भांडण नको. धर्म म्हणलं का तुम्ही मी एकत्रच पाहिजे, याच्याशी तुम्ही सहमत आहात? मोबाईल बंद करते. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, आणि या दोन्ही ओठाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. ही सुरेश भाऊंना श्रद्धांजली. पण तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुमच्या घरात माणसं किती आहे? 7. हा, 4च पाहिजे. तुमच्या 4. तुमच्या 8. तुम्ही एकत्र आहे काय? त्या मानानं गण कळ काढले तुम्ही. तुमच्या 4. तुमच्या 4. तुमच्या रे 4. तुमच्या 4. 4च ना. तुमच्या 4. तुमच्या रे 3. बरं 3 तर 3 चाल. हा संसार चांगला करा आणि हा संसार मला तुमचं परत वाक्य आहे का? अज्ञानाची मुळी तुटेल म्हणजे तोडावीच.
हा या पक्षाचा आहे, हा या साहेबाचा आहे, हा या गावचा आहे, हा भेदच नाही. आजपासून अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या आणि नामाच्या कुऱ्हाडीनं 12च्या 12 फांद्या ताळून टाका. तुम्ही देव व्हाल. हे ज्ञान मला माझ्या गुरुच्या कृपेनं आलं. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि म्हणून मी माझ्या गुरुच्या कृपेने काय अभंगाच्या शेवटच्या होतो ना. मग बसलेली माणसं जरा महाराज मंडळी संघट नीट ऐका. ज्ञानेश्वरी इतका कवळा ग्रंथ आहे की ज्यांनी लिहिला त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे. अभ्यास करा. 16 वर्षाच्या मुलानं बोलणं किती ना. 16 वर्ष म्हणजे कवळच वय ना. कवळ. आपल्या पोरानं उडी हाणली, आपल्याला आनंद होतो, आपण त्याचे गाल ओढतो. महाराज तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे, तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे. एक वाक्य सांगू का, तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरीची ओवी जर कीर्तनकाराच्या होट्यावर आली तर माऊलीला आनंद होतो. आणि माऊलीला आनंद का होतो माहिती तुम्हाला. माझं मुलग माझं गुण गात आहे, आईला आनंद होणार नाही. होणार नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं महिला मंडळ आपलं एवढं पोरगे भाषण कसं करतं त्याला काही घेणं नाही, पण लवकरच उठतं, कपडे बिपडे घालून भाषणाला जातं आणि त्याची ती चिठ्ठी लिहिली राहती, ते पाठ करतं. पाठ करून झोपेतही तेच, उठता नाही तेच. त्याची आई त्याला कपडे बिपडे घालते, तोंडात थोड्या भात घालते आणि ते भाषण ऐकायला पुढे जाऊन बसते. हा शिक्षक त्याचं नाव घेतो, ते पुढे बसून राहते. शिक्षक त्याचं नाव घेतो, त्याला आनंद वाटतो ना. शिक्षक त्याचं नाव घेतो, आता हा विद्यार्थी बोले, ते पोरग पळत जातं माईकवर आणि लोक पाहिले का ते त्याच्या डोक्यातून जातं. अध्यक्ष मासे पूजे गुरु आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो, मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा. टिळक म्हणले, मी शेंगा खायला नाही, मी छडी घेणार नाही. पुढं आठवतच नाही. जय हिंद पळाले. कोणीच नाही टाळ्या वाजू दे, त्याची आई वाजती. कोणीच नाही टाळ्या वाजू दे, त्याची आई वाजती. ज्ञाने